सुप्रभात स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की मेष राशीसाठी आजचा दिवस हा ठीक असला तरी काही बदल हे होणार आहेत. नोकरी व्यवसायातील बदल हा आत्मविश्वास थोडासा डळमळीत करू शकतो, परंतु समस्या आली तरी तुम्ही पळ काढू नका. धैर्यानं त्या परिस्थितीला सामोरं जा. तुम्ही प्रत्येक परिस्थितीचा सामना करू शकता हे लक्षात ठेवा. वादविवादापासून तुम्ही दूर राहा, तसेच कोणत्याही कायदेशीर अडचणीमध्ये तुम्ही सापडणार नाहीत हे लक्षात ठेवा. सकारात्मक विचारानं पुढे व्हा आणि संयमानं वागत राहा. आज नशीब 90% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीसाठी चांगली बातमी म्हणजे समस्या आली तरी तुम्हाला मदत मिळेल. तुम्ही फार मेहनत करता, परंतु आता कामं टीमसोबत शेअर करा. कामाच्या ठिकाणी तुम्ही नेहमी सतत मेहनत करणं बरोबर नाही. टीमचा अर्थ असतो एकत्रितपणे काम करणं हे लक्षात ठेवा. प्रोजेक्ट पूर्ण करत असताना सगळ्यांनी मिळून काम केलं तर तुमचे प्रोजेक्ट अगदी व्यवस्थित पूर्ण होतील. कामाचा ताण जरी असला तरी तुम्ही घरी वेळ देणार आहात. फक्त रागाला आवर घाला, अपशब्द बोलू नका आणि संयमानं वागा. आज नशीब 88% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीसाठी आजचा दिवस हा चांगला असून तुम्हाला आर्थिक लाभाचे योग आहेत. कामाच्या संबंधी काही प्रश्न असतील तरी ते मार्गी लागतील, तसेच अचानक काही मदत देखील तुम्हाला उभी राहील. व्यवसायाच्या बाबतीमध्ये कुठलाही व्यवसाय हा लहान किंवा मोठा नसतो. त्यातून मिळणारा अनुभव तुमच्यासाठी महत्त्वाचा असतो. अनुभवातून तुम्ही शिकून घ्या आणि कामाला सुरुवात करा. संध्याकाळची वेळ तुम्ही कुटुंबासोबत व्यतीत करणार असून तुमचं मानसिक समाधान वाढेल. आज नशीब 80% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की कर्क राशीसाठी आजच्या कामाच्या अनेक संधी तुम्हाला मिळणार आहेत. तुम्ही त्या संधींचा फायदा नक्कीच घ्या. तुम्ही समाजसेवा करता, परंतु एखाद्या संस्थेसोबत तुम्ही काम कराल तर तुमचा उद्देश हा अधिक चांगल्या प्रकारे साध्य होईल. समाजासाठी तुम्हाला जे काही कार्य करायचं आहे त्याचा विस्तार वेगानं होईल. सामाजिक कामावरती आज तुम्ही जास्त भर देणार आहात. जोडीदारासोबत तुम्ही प्रेमानं वागा, तसेच जसा वेळ मिळेल घरातील कामं तुम्ही मार्गी लावा. आज नशीब 79% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की सिंह राशीसाठी दिवस चांगला आहे. तुमच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा असून गुंतवणुकीचा विचार तुम्ही करणार असाल तर तज्ज्ञांचा सल्ला तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरेल. तुमच्या बोलण्यामध्ये आपुलकी असू दे, कारण अरेरावी केली तर तुमचे प्रोजेक्ट वेळेत पूर्ण होणार नाहीत. नोकरी असो किंवा व्यवसाय, तुमचे प्रयत्न सफल होणार आहेत. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांनी कामात चूक केली असेल तर सध्या त्याला फक्त वॉर्निंग द्या आणि कामाचं नियम समजावून सांगा. आज नशीब 72% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की कन्या राशीनं आज काम करत असताना सावध राहायला हवं. इतरांच्या निरर्थक गोष्टींमध्ये तुम्ही वेळ वाया घालवू नका. वेळ वाया जाणं म्हणजे स्वतःचं नुकसान करून घेणं हे लक्षात ठेवा. वेळेनुसार नियोजन आणि व्यवस्थापन यामुळे प्रोजेक्टमध्ये तुम्हाला यश मिळेल. तुम्ही नेहमी सगळ्यांची काळजी घेता, आजही अगदी तसंच वागणार आहात. कामाच्या गडबडीत तुम्ही स्वतःकडे दुर्लक्ष करू नका. तुमची वेळ चांगली असून तुमचं काम नक्कीच पूर्ण होईल. आज नशीब 82% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तूळ रास. स्वामी सांगतात की तूळ राशीनं कामामध्ये आज जास्त फोकस करायला हवा. नोकरी असो किंवा व्यवसाय, इतरांवरती अवलंबून राहणं तुमच्यासाठी योग्य नाही. सकारात्मक विचार आणि प्रामाणिकपणा ही तुमच्या यशाची सूत्र राहतील.
आज तुम्ही स्वतःच्या अटींवरती काम करण्याचा प्रयत्न करणार आहात. नियोजन, व्यवस्थापन तसेच मेहनत केली तर तुमचा ताणतणाव कमी होईल. शिवाय तुमचे प्रोजेक्ट देखील वेळेतच मार्गी लागतील. काही नवीन शिकण्याचं ठरलं तर नक्कीच तुम्ही ते शिकाल. आज नशीब 78% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीने लक्षात ठेवा की भावनाच्या भरात वाहत जाणं फारसं योग्य नाही. तुमची करुणा आणि उदारता कधी कधी तुमच्याच विरोधात जाऊ शकते, हे तुम्ही होऊ देऊ नका. नोकरी असो किंवा व्यवसाय, भावनिक होऊन कुठलाही निर्णय घेणं घातक. काही ठिकाणी कठोर तुम्हाला वागावंच लागेल, तरच भविष्यात तुम्हाला चांगलं फळ मिळेल. कायदेशीर प्रकरण सुरू असेल तर त्यातून तुम्ही लवकरच बाहेर पडण्याचा प्रयत्न करा. बॅकअप प्लॅनचा फायदा होणार आहे, तेव्हा काम कुठलंही असो प्लॅन बी नक्कीच तयार ठेवा. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की धनुराशीसाठी व्यवसायामध्ये काही बदल आज होण्याची शक्यता आहे. तुम्ही सखोल विचारांसह तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. तुमच्यासाठी ते लाभदायक ठरेल. कामाच्या ठिकाणी चांगली संधी तुम्हाला मिळेल, त्यामुळे भविष्यामध्ये मोठी सुधारणा होईल. तुमचं एखादं थांबलेलं पेमेंट मिळण्याचा योग आहे. कामामध्ये तुम्हाला नशिबाची साथ असून तुमचे प्रोजेक्ट व्यवस्थित पूर्ण होतील. बऱ्याच काळानंतर चांगली बातमी मिळेल. एखादं महत्त्वाचं काम पूर्ण झाल्यामुळे तुम्ही रिलॅक्स फील कराल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशीसाठी आज जास्त मेहनतीचा दिवस आहे. काही गुंतागुंतीचे प्रश्न तुमचा ताणतणाव वाढवू शकतील. तेव्हा समजूतदारपणा, संयम आणि आयत्या वेळी परिस्थिती कशी बदलायची या कलेमुळे तुमची अनेक कामं मार्गी लागतील. एका बाजूला घरातील सदस्यांच्या खरेदीला घेऊन तुम्ही जाल, तर दुसरीकडे तुमचे प्रोजेक्ट देखील पूर्ण करण्यासाठी तुम्हाला धावपळ करावी लागेल. तुम्ही अशात समतोल साधण्याचा प्रयत्न करा. तुमची गाडी आयत्या वेळी बिघडण्याची शक्यता आहे, तेव्हा गाडीनं प्रवास करताना तपासणी आणि इंधन पुरेसं आहे का ते नक्की चेक करा. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीसाठी आज प्रोजेक्ट वेळेत पूर्ण होतील, परंतु काहीतरी अपूर्ण राहते असं वाटत राहील. स्वतःबद्दल अपूर्णतेची भावना तुमच्यात येऊ शकते. अशावेळी तुम्ही हार मानू नका. आत्मविश्वासानं पुढे व्हा. जो प्रयत्न करतो त्याला परमेश्वर देखील साथ देतो, म्हणून उत्साहानं काम करा. तुमचं काम अगदी व्यवस्थित पूर्ण होऊन तुम्हाला मानसिक समाधान मिळेल. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीसाठी आजचा दिवस थोडासा ताणतणावाचा आहे. एखादं काम तुमचं बिघडलं तरी जास्त चिडचिड करू नका. शांतपणे समस्येला सामोरं जा. अहंकार, अरेराव यांना आयुष्यामध्ये थारा देऊ नका. त्यामुळे विनाश होतो हे लक्षात ठेवा. ग्रहस्थितीतील बदलामुळे किंवा एखाद्या शुभग्रहाच्या प्रभावामुळे काही गोष्टी अनपेक्षितपणे होतील, त्याचा तुम्हाला सामना करावाच लागेल. वेळ ठीक असून आध्यात्मिक किंवा तत्त्वज्ञानाचा जास्त अभ्यास तुम्ही करणार आहात. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.